विरोधी पक्षातले किंवा काँग्रेसमधले जर एकही उमेदवार महानगरपालिकेच्या निवडणुकीत जर निवडून आले तर तो संपूर्ण वॉर्ड हा 5 वर्ष अविकसित राहील. त्यांनी एक मोठ्या प्रमाणात दिशाभूल सुद्धा करायला चालू केले. त्यांनी काही मी महाविकास आघाडीच्या किंवा विरोधी पक्षाच्या लोकांचं प्रचाराची सर्व क्लिप्स वगैरे बघतो, तर त्यामध्ये ते असं म्हणत होते की आता महानगरपालिकेच्या समोर जाताना केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये कोण बसले किंवा कुठला पक्ष याचा काही संबंध नसतो. मला एक सांगा की महानगरपालिकेचा स्वनिधी सोडून जर कुठल्याही प्रकारचा निधी आणायचा असेल, कोल्हापूर शहराचा विकास करायचा असेल, तर ह्यासाठी फंडिंग हे संपूर्णपणे राज्य सरकार आणि केंद्र सरकारचं असतं. त्याचबरोबर अनेक योजना आज लाखोच्या संख्येने कोल्हापूर शहरामध्ये लाभार्थी आहेत, ते पण आम्ही उद्या जाहीरनामामध्ये दाखवणार आहे, ज्याचा संपूर्णपणे लाभ हा डायरेक्ट केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून येतो. तर हे सगळं जी दिशाभूल विरोधी पक्षांकडनं चालले, त्या बाबतीत अजिबात कोणीही विश्वास ठेवू नका. महाविकास आघाडीचा कुठलाही उमेदवार जर कुठल्याही भागात निवडून येतील तर तो भाग संपूर्ण अविकसित राहील. आणि महानगरपालिका एक अशी निवडणूक आहे जी मला वाटते की लोकसभा आणि विधानसभेपेक्षा सुद्धा महत्वाची आहे, कारण लोकांचा दैनंदिन संपर्क हा नगरसेवकांबरोबर असतो आणि त्या भागातले जे महत्वाचे प्रश्न आहेत हे सर्व नगरसेवकांना माहित असतात. त्यामुळे आपण सर्वांनी मतदान खूप विचार करून द्या आणि महायुती सरकारच्या कामाचा अभ्यास करा आणि त्यांच्या उमेदवारांच्या पाठीशी उभे राहा.